नितेश राणे माझगाव कोर्टामध्ये हजर राहिले होते। उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर नितेश राणे यांनी कोर्टात हजेरी लावलेली आहे। संजय राऊत यांच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि या प्रकरणात पुढची सुनावणीची तारीख सुद्धा देण्यात आलेली आहे। पुढची सुनावणी 11 ऑगस्ट रोजी असेल असं समजतंय। नितेश राणे हे माझगाव कोर्टामध्ये हजर राहिलेले आहेत। उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर नितेश राणे यांची कोर्टामध्ये हजेरी बघायला मिळाली आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, सुनावणी झालेली आहे, नेमकं काय घडलं सुनावणी दरम्यान? कारण नितेश राणे हे कोर्टामध्ये हजर होते अशी माहिती मिळते। नक्कीच आपण पाहिलं तर नितेश राणे हे स्वतः माझगाव कोर्टामध्ये हजर राहिलेले होते। याआधी त्यांना उच्च न्यायालयाकडून जे कोर्टामध्ये हजर राहण्यासंदर्भातले आदेश आहेत ते देण्यात आलेले होते। संजय राऊत यांनी नितेश राणे आणि नारायण राणे यांच्यावरती मानहानीचा जो खटला आहे तो दाखल केलेला होता आणि याच प्रकरणी संपूर्णपणे सुनावणी सुरू असताना या प्रकरणातील आता पुरावे जे काय आहे ते त्यामुळे संजय राऊत यांनी केलेल्या विरोधात या याचिकेमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याची आता पुढील सुनावणी 11 ऑगस्ट रोजी होणार आहे। 11 ऑगस्टची पुढची तारीख आहे ती देण्यात आलेली असून 8 तारखेला पुन्हा हे संपूर्ण प्रकरण आहे। नक्कीच निखिल, पुढच्या सुनावणीत नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।